नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला एक सुंदर होळीचा सण आलेला आहे मित्रांनो. त्यामुळे त्या झाडाची आठवण झालेली आहे मित्रांनो. कारण होळीचा सण आल्यावर त्या झाडाची खरंच आठवण होते मित्रांनो. कारण तो झाड जो आहे हा खरंच खूप असा उपयोगी झाड आहे मित्रांनो. तो औषधीसाठी पण त्याचा वापर होते. त्याच्यानंतर त्या झाडाच्या पानापासून पात्र पण बनवल्या जातात. असे अनेक उपयोग आहे मित्रांनो. तर असा हा झाड होळीच्या सणावर त्याची थोडीशी माहिती द्यावा असं मला वाटलं. त्याच्यामुळे आज आपण व्हिडिओ बनवतो मित्रांनो. तर मित्रांनो, त्या झाडाचं नाव आहे पळस. पळसाचं झाड तुमच्या भागात काय म्हणतात त्याला, तर तुम्ही आपल्या याच्यामध्ये सांगू शकता मित्रांनो, की नेमका काय तुमच्या भागामध्ये त्या पळसाच्या झाडाला काय आहे, तर ते तुम्ही कमेंट्स करून नक्की सांगा मित्रांनो. आणि बघा मित्रांनो, की पळसाचं झाड जे आहे त्याच्या मुळाचा सुद्धा उपयोग होतो मित्रांनो. मुळाचा उपयोग कसा, तर पोळ्याच्या सणामध्ये त्या झाडाचा उपयोग आमच्याकडे खूप चांगल्या कामासाठी होतो. तर काय मित्रांनो, की जे आपण जे जोड्या वगैरे नेतो, त्या जोड्याचा जो कासरा बनवला जातो ते पळसाच्या झाडाच्या मुळापासूनच बनवला जातो मित्रांनो. त्याच्यानंतर खूप सारे असे रिवाज असतात, त्याच्यामध्ये सुद्धा पळसाच्या झाडाच्या मुळापासून जे वाकं काढतात, त्या वाकांचा उपयोग म्हणजे जे दोरीसारखे असतात मित्रांनो वाक, म्हणजे त्याचा उपयोग पण खूप म्हणजे त्या कामासाठी केला जातो मित्रांनो. तर पळसाचा उपयोग तुम्हाला माहित असेल मित्रांनो, की उन्हाळ्याच्या वेळेस उष्माघात वगैरे होतो, उन्हाळे वगैरे ज्यावेळेस लागते त्यावेळेस त्या पळसाच्या फुलांना सुकवून त्याचा रस जर आपण पिलं तर ते उष्माघातासाठी उपयोगी असं ते फळ आहे मित्रांनो, त्या फुल आहे मित्रांनो. त्याचबरोबर त्याचे फळ, त्याच्या ज्या बिया असतात मित्रांनो, जे त्याला शेंगा लागतात, शेंगानंतर त्याच्या अंदर जी बी असते त्या बियांचा उपयोग सुद्धा औषधीसाठी केला जातो. तर खरंच मित्रांनो, चला आपण जाऊया पळसाचे फुलं आणण्यासाठी. मित्रांनो, हे आहे आपले आता फुलं. तुम्ही बघत आहे पळसाची फुलं. मित्रांनो, आता ह्या फुलापासून होळीमध्ये याचा उपयोग काय, तर मित्रांनो एकदम नैसर्गिक कलर तयार होतो या फुलांपासून. मित्रांनो, आपण या फुलांना थोडेसे सुकवून किंवा सहज आपण थोड्याशा पाण्यामध्ये याला जर भिजू जरी आपण टाकलो आता, तर याच्यापासून रंग तयार होतो मित्रांनो. तर बघा मित्रांनो, खरंच याचा रंग आणि याचे काही साईड इफेक्ट नाही मित्रांनो. असा नैसर्गिकरित्या औषधी उपयुक्त असा पळसाचं फुल आहे मित्रांनो. तर आपण ह्या होळीला जर तुमच्या आसपास ही फुलं मिळत असतील तर नक्कीच तुम्ही रंग बनवा आणि खूप नैसर्गिकरित्या बनलेल्या कलर पासून, रंगापासून आपण होळी खेळा मित्रांनो. तुम्हाला सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा.